तुमच्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत जगणार. तुम्ही एक हात दिली की मी येणार, हा माझा शब्द आहे. तर सर्वप्रथम आज ज्या माऊलीच्या आणि ज्या आपल्या पित्याच्या संघर्षामुळे आज आपल्याला शिक्षणाची दारं खुली झाली आणि आपण आपल्या स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करू शकत आहोत. काहीतरी स्वतःची ओळख आहे आपली. जुन्या चाली रीतींची क्षितिज ओलांडून आज आपण गगनात भरारी घेत आहोत. त्या थोर माऊली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले या दोघांनाही समर्पित माझी पुढील चारोळी. स्त्री शिक्षणासाठी झगडले एकमेकांच्या साथीने, स्त्री शिक्षणासाठी झगडले एकमेकांच्या साथीने, सोसल्या अनंत यातना, सोसल्या अनंत यातना, दिव्यासह वातीने, दिव्यासह वातीने. म्हणजे आपल्या माऊलीने तर आपल्याला शिक्षणाची दारं खुली करून देण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला. पण मैत्रिणींना आपण नेहमी असं म्हणतो की एका कर्तृत्ववान पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, त्याचप्रमाणे एका कर्तृत्ववान स्त्री मागे एका पुरुषाचा हात असतो. हे देखील तितकंच सत्य आहे. त्यामुळे सर्वप्रथम त्या दोन माता पित्यांना माझे त्रिवार वंदन. आज आपण पोषण महासप्ताह घेत आहोत. खरं तर मला फार खंत वाटली की आज इथे महिलांची संख्या नाही आणि मुलंही नाहीत, ज्यांना आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे तेच नाहीत. आज काय होते ना, आपण कामाच्या व्यापात धावत्या युगात माणूस धावत राहते, पण कशासाठी धावायचं हेच आपल्या लक्षात येते. आज आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. सगळ्यात महत्वाचं काय असेल तर आपलं आरोग्य आहे. आरोग्य धन संपदा. आपली सगळ्यात मोठी संपत्ती जर काय असेल तर ते आपलं आरोग्य आहे. मग या आरोग्यावरच आज आपल्याला महिलांना मार्गदर्शन करायचं होतं. कारण महिला हा एका कुटुंबाचाच केंद्रबिंदू नसते, तर ती या समाजाचा देखील केंद्रबिंदू असते. ती फक्त कुटुंबच घडवत नाही, तर ती गाव घडवते, देश घडवते. आज तुम्ही कित्येक मुलं घडवताय, कित्येक मातांना मार्गदर्शन करताय. मग आपण स्त्रिया एक केंद्रबिंदू आहोत. म्हणूनच मैत्रिणींनो, तुम्हाला जे काही काम कुठलंही असो, जेव्हा आपण ते काम अंतःकरणातून करतो त्याची पोचपावती कुठे ना कुठे आपल्याला मिळतच राहते. हा खूप अडचणी येतात, खूप संकट येतात, खूप संघर्ष करावा लागतो आणि खूप प्रकारच्या लोकांना तोंड द्यावं लागतं. पण तितक्यातूनही आपण निघून निघतो. ते म्हणतात ना, सलाम तुझ्या कर्तृत्वाला, सलाम तुझ्या मातृत्वाला, सलाम तुझ्या नेतृत्वाला, तुझ्या प्रबळ इच्छाशक्ती पुढे झुकविशी तू साक्षात यमाला, झुकविशी तू साक्षात यमाला. स्त्रियांमध्ये फार मोठं सामर्थ्य असतं. सोपं नाही हो. एक स्त्री होऊन पाहावं लागतं. घर, संसार, नाती, गोती, मुलं आणि आपलं स्वतःचं अस्तित्व सगळं निर्माण सोपं नाही. त्यामुळे तुम्हाला सर्व स्त्री जातीला माझं सलाम आणि जरा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. एक स्त्री म्हणून जगत असताना आपण खरंच अभिमानाने जगलं पाहिजे. कारण स्त्री ही नवनिर्मितीचे एक मोठं उदाहरण आहे. एका स्त्रीपासूनच हे समाज चालते, वंश चालते आणि आपण मनात आणलं तर देश घडवू शकतो. आज आपण समाजात पाहतो फार भयानक परिस्थिती. आपल्याला जी शिक्षणाची दारं खुली करून दिली, आपण जो हा मोकळा श्वास घेतोय ना, त्यामागे खूप मोठा संघर्ष आहे, खूप मोठा त्याग आहे. आणि आपण या स्वातंत्र्याचा कशा पद्धतीने उपयोग करत आहोत हे खरंच आपण एकदा आरशा समोर ठेवून स्वतःला विचारलं पाहिजे की खरंच माझ्या माऊलीने केलेल्या संघर्षाची मला आहे का जाणीव? माझ्या माऊलीने दिलेल्या स्वातंत्र्याचा मी योग्य वापर करते का? आज आपण बघतो आज माताच म्हणजे आईच मोबाईलवर गुंतलेली असते. व्हॉट्सअप, फेसबुक, फोनवर गप्पा मारायच्या. मुलांकडे दुर्लक्ष होते. संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला, मॅगी करून द्यायची. आता इतकं फॅड वाढलं मैत्रिणींनो, बर्थडे असला कुठलंही काही असू दे, फक्त कारण लागतं हॉटेलमध्ये जेवायला. आजची पिढी बिघडवण्याचं सगळ्यात मोठं कारण आपण आहोत. दुसऱ्यांना दोष कधीच दिला नाही पाहिजे. आपण म्हणतो आजकालची पिढी बिघडायला लागली, आजकालच्या मुलांना वळण राहिलं नाही, पण त्याला सगळ्यात जबाबदार कोण असेल आपण हा विचार कधी केला का? आपण स्वतः तितकं लक्षपूर्वक मुलांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आजकाल मुलांकडे आई वडिलांचं लक्षच नाही. हा मान्य, धावपळीचं युग आहे, महागाईचा काळ आहे, आपल्याला धावणं गरजेचंच आहे. पण तितक्यातून पण आपलं जसं आरोग्य संपत्ती आहे ना, तसं आपलं मुलं देखील आपली खरी संपत्ती आहे आणि आपली मुलं घडले पाहिजे. जर आपले मुलं घडले, ते म्हणतात ना, यू कॅन नॉट चेंज द वर्ल्ड, यू कॅन नॉट इम्प्रूव्ह द वर्ल्ड, बट यू कॅन डू वन थिंग, यू कॅन चेंज अँड इम्प्रूव्ह युअरसेल्फ. मैत्रिणींना तुम्ही जग सुधारू शकत नाही, तुम्ही जग बदलू शकत नाही. तुम्ही एक गोष्ट करू शकता, तुम्ही स्वतःला बदलू शकता, तुम्ही स्वतःला घडवू शकता. प्रत्येकाने ठरवलं की मला बदलायचं. आज मी सांगितलं गावात इतकी
गल्ली ते दिल्ली आज स्त्री कुठं सुरक्षित नाही. ती घरातही नाही, ती गावातही नाही, ती देशातही नाही. फक्त ग्रामीण भागात जास्त त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यांनी उदाहरण सांगितलं, एक सून होती, तिला 3-3 वाजेपर्यंत जेवायला मिळत. खूप मोठे शोकांतिक आहे. अजूनही सुरूच आहे. आपण प्रगतीकडे वाटचाल करतोय, आपण आधुनिकतेकडे वाटचाल करतोय, पण आपली जुनी बुरसटलेली विचारसरणी अजूनही आपली बदलत नाही. इथे भरपूर सासू माझ्या माऊला उपलब्ध येतात. त्यांना एकच कळकळीचं सांगणे, जेव्हा उंबऱ्यावरचं माप ओलांडून एक मुलगी तुमच्या, एक स्त्री तुमच्या घरात येते, तुम्ही देखील एक स्त्री आहात. आपण असा विचार करायला पाहिजे की जे मी भोगलं ते माझ्या सुनेच्या वाटेला यायला नको. पण काय होतं, तिच्या सासूने तिला त्रास दिला म्हणून ही तिला त्रास देणार. तिच्या सासूने ही साखळी कधीच थांबत नाही. मानसिकता बदला. कुठेतरी स्त्रियांनी मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि प्रत्येक गोष्टीला स्त्रिया जबाबदार असतात. एखादी सासू इतका त्रास देते, नवीन सून असते, आई वडिलांच्या छत्राखाली, ते म्हणतात ना माय की त्याच्या छत्राखाली आनंद असतो प्रत्येक क्षणाचा, दुरावल्यावर मात्र चटका बसतो उन्हाचा, चटका बसतो उन्हाचा. आई वडिलांच्या छत्राखाली राहिलेलं ते लेकरू इतकं अल्लड असतं, बाकी तळात थोडापेक्षा जास्त आई वडिलांनी तिला झोपलेलं असतं. काळजावर दगड ठेवून आई वडील त्यांची मुलगी दुसऱ्यांना देत असतात. सोपं नसतं एवढं. काळजावर दगड ठेवून आपण एखादा पेन दिला तर दुसऱ्याकडे आठवण करून मागतो की बाबा माझा पेन तू घेतलाय तो वापस आहे. पण एका मुलीला जेव्हा तिचा जन्म होतो तेव्हा आई वडील अगदी फुलासारखं जपतात. त्यांच्या काळजाला किती वेदना होत असतील. मग तुम्ही एखाद्या लेकराला जर त्रास देत असाल तर पुढे तुम्हाला काय असेल. माणसाने कुणाला नाही घाबरलं तरी चालेल, पण कर्माने घाबरलं पाहिजे. एखादी मुलगी जेव्हा दारावरचं माप ओलांडून येते, तिच्यावर इतक्या गोष्टी लागल्या जातात, तू हे करू नको, तू ते करू नको, तू इकडे जाऊ नको, तू तिकडे जाऊ नको. ग्रामीण भागात अजूनही कित्येक मुली गुणवान आहेत, कर्तृत्ववान आहेत, पण त्यांना स्वातंत्र्य मिळत नाही. कित्येकींना लढावं लागतंय त्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी. इतका भयानक त्रास दिला जातोय ना, ह्याच्या सर्व साक्षीदार तुम्ही देखील आहात माऊलींनो. सामाजिक क्षेत्रात कार्य करताना पाहते ना मी, इतकी भयानक परिस्थिती महिलांची. अक्षरशः या कौटुंबिक हिंसाचारामुळे कित्येक महिलांचं मानसिक संतुलन बिघडले. काही महिला ठाम होऊन राहतात, तरी त्याची छोटी जरी चूक झाली तिचे आई बाप काढले जातात. किती वेदना होत असेल त्या मुलीला जेव्हा तिचे आई बाप काढले जातात. चुकीचे हे बदल व्हायला पाहिजे. आणि हा विचार का करत नाही की एखादी सून घरात येते तेव्हा तुमच्यामध्ये प्रतिकार शक्ती असते, तुम्ही काम करू शकतो, तुमच्यामध्ये एक वेगळीच भूमी असते. पण जेव्हा दिवस सगळे सारखे नसतात, जेव्हा तुम्ही उतारवयाकडे जातात तेव्हा तिकडून कशी अपेक्षा करणार तिने आपल्याला सांभाळावं. बऱ्याच चांगल्या संस्कारातील मुली बाकीचं सगळं विसरून आपली कर्तव्य पार पाडतात, पण तिच्या अंतःकरणात तुम्ही केलेल्या अपमानाची ज्योत शेवटच्या श्वासापर्यंत पेवत राहिली. आपल्या आयुष्यात झालेले अपमान, तिला तुम्ही घरात दिलेला अपमान, घरात दिलेली वागणूक ती शेवटच्या श्वासापर्यंत विसरत नाही मैत्रिणींनो. त्यामुळे एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीची शत्रू बनू नका, एकमेकींच्या मैत्रिणी बना. तुमचा मुलगा व्यसनी असेल तर त्याला तुम्हीही करा. व्यसनी मुलगा असला मुलीला दोष दिला जातो, तुझ्यामुळेच असं झालंय. एखादा खूप पिणारा असला काय म्हणतात की बाबा लग्न करून द्या त्याचा. अरे तुमचा मुलगा, बिघडलेला मुलगा सुधारवण्यासाठी तुम्ही एखाद्या निष्पाप मुलीचं वाटोळं करतायत. आज ग्रामीण भागात सर्वच होते. पिढी व्यसनाने होत चालली, आपली मुलं व्यसनाने होत चालले. कुठेतरी थांबलं पाहिजे ना, कुठून तरी सुरुवात व्हायला पाहिजे ना. त्यामुळे बालपणीपासून तुमच्याकडे खरं तर मैत्रिणींनो फार म्हणजे मुलांचा पाया तुम्ही रचता. मुलांना काही नाही शिकवता तसा फक्त एकच शिकवा, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, शाहू फुले आंबेडकरांचे विचार. आपल्या माऊल्या कशा पद्धतीने जगल्या, मुलांवर संस्कार झाले पाहिजे. जेव्हा जेव्हा तुमच्या माता तुमच्याकडे येताना माता मेळावे घ्या. आज खूप संस्कारांची गरज आहे. खूप पिढी भरकटत चालली. बाहेरचं खाणं पिणं, व्यसन करणं, मौज मजा इतकंच आपल्या मुलांना येते, बाकी काहीच येत नाही. ते कुठेतरी थांबायला पाहिजे आणि आपण सगळ्या मिळून हे करू शकतो. आज पौष्टिक आहाराचं महत्व आपल्याला समजून सांगावं लागतं. ही किती मोठी दयनीय म्हणजे गोष्ट
शेती करतात, शेतीमध्ये पण आज खूप चुकीच्या पद्धतीने शेती व्हायला लागली. तुम्ही पाहिलं का, इतक्या विघातक फवारणीनाशक मारले जातात. केळी ह्या केमिकलमध्ये करून खाल्ली की 2 तासात केळीला कलर बदलतो. फळांना इंजेक्शन देऊ पिकवले जाते. कशामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढते याचा कधी विचार केला का आपण? आज 80% प्रमाण कॅन्सरचं वाढलेलं आहे. आपल्याला वाटतं शासनाने लक्ष द्यावं, आमदारांनी हे करावं, खासदारांनी ते करावं. अरे तुम्ही काय करणार? तुम्ही प्रत्येकाने आपापलं काम चांगलं केलं, कुणालाही काही करायची गरज लागणार नाही. ज्यांची शेती असेल त्यांनी शेती. आता माझी छोटीशीच परसबाग आहे. मी कसलंच केमिकल वापरलं नाही, कसलंच खत वापरलं नाही. अगदी शेणखत घरात आपल्या जे भाजीपाला वेस्ट भाजीपाला असतो ना, केळीच्या साली, फळांच्या साली, त्या भिजवायच्या आणि ते खत म्हणून टाकायचं. नैसर्गिक पद्धतीने शेती करा, कळकळीने सांगते मी. कारण ते खाणारे परत आपण जेव्हा फवारण्या करतो, काही खत वापरतो, ते आपल्यालाही खायचं असतं. त्याच्या आपल्याही आरोग्यावर त्याचा परिणाम होतोय. आज कशामुळे हे प्रमाण वाढले आजारांचं? आयुष्य मर्यादा पण आज खूप कमी झाली. ही फार भयानक गोष्ट आहे. याचे परिणाम आपले आणि मग निसर्ग का खोपतोय आपल्यावर? आपण निसर्गाशी खेळ मांडलाय, सगळा खेळ मांडलाय निसर्गाशी. देवाने ही सृष्टी बनवली, विचार करून बनवली. अरे वेळेत पिकू दे ना ते फळं, वेळेत पिकू दे ना ते धान्य. आज किती मोठा प्रलय आलाय, इथून तरी जागे व्हा. आणि मला सांगू असं वाटतं, आपण जे पूरग्रस्तांमध्ये गावं आहेत, सगळ्यांनी निधी एकत्र करून त्या गावांना मदतीचा हात देऊया. आपण एक समाज व्यवस्थित राहतो, त्या समाजात राहणाऱ्या सगळ्या व्यक्ती आपले नातेवाईक आहेत, आपले कुणीतरी लागत आहेत. जेव्हा त्यांच्यावर संकट येईल तेव्हा आपल्याला त्यांच्यासाठी मदतीचा हात घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यामुळे मी एक यंत्रणा सुरू केली आहे की आपण सगळ्यांनी फुल ना फुलाची पाकळी जी आपल्याची देणं होईल ती देणगी जमा करायची आणि दिवाळीमध्ये जिथे जिथे गरज आहे पूरग्रस्त भागांमध्ये जाऊन त्यांना दिवाळीची भेट म्हणून आपल्याला त्यांना सामान द्यायचं आहे. वेळ खूप कमी आहे, खूप उशीर झालेला आहे, बोलण्यासारखं खूप आहे. तुम्ही पण कंटाळणार नाही त्याची मला पूर्णपणे खात्री आहे. पण जाता एवढंच सांगते मैत्रिणींनो, आपण उद्याच्या उज्ज्वल भवितव्याचा आपण खरं तर पाया आहोत. आज अंगणवाडी मधून मुलांच्या शिक्षण रूपी इमारतीचा पाया भरला जात आहे. त्यामुळे तो पाया अगदी छान भरा. महिला मेळावे घ्या, मुलांचे शिबिर घ्या, मुलांना व्याख्यानमाला ठेवा. कारण हेच त्यांचं वय आहे घडण्याचं. एकदा लहानपणी मुलं चांगल्या पद्धतीने घडले ना, त्यांना आयुष्यात कुणीच बिघडू शकत नाही. आपण नेहमी म्हणतो हे मुलगा बरोबर नाही, त्याच्या बरोबर राहिला म्हणून माझा मुलगा बिघडला, असं नसतं. आपले संस्कार चांगले द्या मुलांना. जिजामातांचा आदर्श ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्या अगोदरच त्यांच्याविषयी ठरलं होतं की त्यांचा जन्म का होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आईचा खूप मोठा त्याग होता, तो खूप मोठा संघर्ष होता. आणि आपण काय करतो, आपला मुलगा 2 मुलांच्या भांडणांमध्ये पडला तरी आपण काय म्हणतो, त्या दोघांच्या भांडणात तुला पडायची काय गरज होती. तेवढं मोठं काळीज माझ्या जिजामातांचं. त्यांनी अवघा काळजाचा तुकडा स्वराज्याच्या सेवेसाठी त्याग केला. त्यांनी तेच म्हणते मैत्रिणींनो, खूप भयानक परिस्थिती आहे. आपण स्वतःच पिझ्झा, बर्गर, मॅगी, बेगी हॉटेल मधलं खाणं जेव्हा बंद करू तेव्हा आपले मुलंही बंद करतील. घडवणं आपल्या हातात आहे, घडवू शकतात, बिघडवणंही आपल्या हातात, बिघडूही शकतात. त्यामुळं गांभीर्याने जीवन जगायला शिका. आपल्याला जे हे जीवन मिळाले, अगदी 36 लक्ष योनीमध्ये, 64 लक्ष योनीमध्ये जाऊन आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. हा जन्म पुन्हा पुन्हा नाही. आपण आलोय काहीतरी फुल ना फुलाची पाकळी, छोटस. हा आपण कुणाची तरी मुलगी आहोत, कुणाची तरी आई आहोत, कुणाची तरी पत्नी आहोत, पण आपण स्वतः काय आहोत हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आपली स्वतःची छोटीशी का होईल आपण आपल्या सहकर्तृत्वावर असलेली एक ओळख असावी आणि या सगळ्या ओळखीतून आपल्या समाजासाठी देखील काहीतरी देणं असतं. म्हणून समाजाच्या हिंसक गोष्टी चालल्या आहेत त्याची. आता तुम्हाला मुलगा असेल तर तुम्ही मुलाला सांगा की बाबा रस्त्याने चालणारी प्रत्येक मुलगी तुझी बहीण आहे. तुझ्या बहिणीला जसं दुसऱ्यांनी पाहिलेलं वाईट नजरेने तुला जमत नाही ना, तसं तूही कोणत्या माय माऊलीकडे, कोणत्या भगिनीकडे वाईट नजरेने पाहायचं नाही. आणि मुलींनाही शिकवा की पोरींनो, समाजात काय होतं, पोरींना शिकवलं होतं बाई तू मुलगी तू खाली मान घालून चल, कोणी काही म्हणलं तर काही बोलू नको. सासरी येताना पण आपल्याला काय सांगितलं जातं, इस घर से तेरी डोली उठे तो ससुराल से तेरी अर्थी उठे. त्यामुळेच कित्येक महिला कधीच असं म्हणत नाहीत आई वडील, बाई तुला तिथं त्रास असेल तर तू सरळ वापस नाहीत म्हणत. ते म्हणतात ना, चिडिया होती है बेटियां मगर पंख नहीं होते है बेटियों के, मायका होता है ससुराल होता है मगर घर नहीं होते है बेटियों के. माँ बाप कहते ये पराई है, ससुराल कहता ये पराए घर से आई है, तो ये बताए मेरे मालिक दोनों घरों की नेम प्लेट पे नाम न हो जिनका,
ये बेटियां तूने आखिर किस घर के लिए बनाई, ये बेटियां स्त्रियांच्या आयुष्यात कुणीच नसतं, त्यांच्या लढाया त्यांना एकट्यानेच लढाव्या लागतात. त्यामुळे मुलींना आपल्या इतकं सक्षम बनवा की तिच्यावर कोणतीही वेळ आली तरी त्या वेळेला तिने खंबीरपणे तोंड दिलं पाहिजे. खूप काही बोलण्यासारखं आहे पण वेळ खूप वाढला, मी बोलत गेले की विषय वाढायला लागले, तुम्हालाही भुका लागल्या असतील. भाभी तुम्ही सर्वांनी मला इथे आमंत्रित करता त्यासाठी खरंच अंतःकरणातून धन्यवाद. खूप काही बोलले आहे, कळत न कळत माझ्या कुठल्याही एखाद्या शब्दामुळे कुणाच्याही काळजाला ठेच लागली असेल तर क्षमा असावी. जाता जाता एकच सांगते, संघर्षाचं बीज जणू तिच्या जीवनीचं पेरलेलं, त्या प्रत्येक पावलावर स्त्रियांना संकटांनी आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे. मैत्रिणी माझी साथ देणार का? धन्यवाद.